नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या अमृतपेठ शेती संशोधन चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डीएपी खताविषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत। तर डीएपी खताचे फायदे आहेत काय आणि तसेच डीएपी डुप्लिकेट आणि ओरिजिनल कसे ओळखायचे, कारण आजकाल बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक होते। तर ओरिजिनल आणि डुप्लिकेट डीएपी कशा पद्धतीने ओळखायचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। तर सर्वात आधी शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलला नवीन असणार तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर आजच प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा अमृतपेठ शेती ॲप। तर वेळ वाया न घालवता चला तर शेतकरी मित्रांनो बघूया आपण डीएपी खताबद्दल माहिती। तर शेतकरी मित्रांनो, डीएपी खत म्हणजे वास्तविकमध्ये डीएपी ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग आपण पहिल्यांदा जाणून घेऊया। तर आजकाल बहुतेक शेतकरी डीएपी मध्ये शेतीमध्ये म्हणजे डीएपी खत जास्त वापरत आहेत। त्याचं जे पूर्ण नाव आहे ते अमोनियम फॉस्फेट म्हणजे डीएपी आहे। तर डीएपी खत हे शेतकऱ्यांसाठी म्हणजे खूपच लोकप्रिय झालेलं आहे सध्या मार्केटमध्ये, म्हणजे डीएपीला म्हणजे खूप डिमांड आहे। तर याला डाई असेही म्हणतात, यात काही शंकाही नाही। तर प्रत्येक गोष्टीचे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम होतात, त्याचप्रमाणे डीएपी खताचे पण असेच काहीतरी आहे। तर सकारात्मक जेवढेच परिणाम आहे तेवढे नकारात्मक पण आहे। तर त्याचप्रमाणे डीएपी खताचे काही फायदे आणि काही तोटे आहेत। तर अनुषंगाने आज आपण डीएपी खत वापरण्याचे काही फायदे आणि तोटे ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि डीएपी खत ओरिजिनल आणि डुप्लिकेट कसं ओळखायचं। तर शेतकरी मित्रांनो, पेरणीसाठी डीएपीचा वापर केला जातो। त्यात असलेले फॉस्फरस आणि नायट्रोजन घटक बियांच्या उगवणासाठी आणि वनस्पतीच्या वाढीसाठी आणि तसेच फुलांसाठी एक शक्तिवर्धक म्हणून काम करते। जर शेतकऱ्याने पेरणीच्या वेळी डीएपी डीआय अमोनियम फॉस्फेट म्हणजे असं त्याचा लॉंग फॉर्म आहे, तर न दिल्यास नायट्रोजनची कमतरता युरियाने पूर्ण होते, परंतु फॉस्फरसची जी कमतरता आहे तर ती कमतरता आपल्याला पिकासाठी घातक ठरते। जर ते झाडांना उपलब्ध नाही झाले तर फळधारणा आणि फुलांची प्रक्रिया मंदावते। तर परिणामी जर म्हणायला गेलं तर आपल्याला त्याच्यामध्ये उत्पादन खूपच कमी होते। तर तसेच शेतकरी मित्रांनो, वनस्पतीच्या विकासामध्ये पोटॅश हा देखील महत्त्वाचा घटक आहे, ज्यामुळे मुळांचा विकास होतो आणि युरिया झाडांना पौष्टिक बनवण्याचे काम करते। क्लोरोफिलच्या कमतरतेमुळे वनस्पती पिवळी पडते, त्यामुळे झाडाला कमी अन्न मिळते, परिणामी उत्पन्न म्हणजेच नगण्य आहे। ही कमतरता भरून काढण्यासाठी पिकांमध्ये आपल्याला म्हणजे आपण डीएपी शेतकऱ्यांना रेकमेंड करतो, म्हणजे डीएपी दिली जाते। तसेच अमोनियम फॉस्फेट या महागड्या खतामध्ये सर्वाधिक भेसळ आढळते। कधी कधी बघून पण ओळखता येत नाही, पण शेतकऱ्यांनी याविषयी जर थोडी काळजी घेतली तर या फसवणुकीपासून म्हणजे बचाव होऊ शकतो। म्हणूनच आज आपण खताची गुणवत्ता कशी ओळखू शकतो आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया। तर वास्तविक डीएपी ही दोन प्रकारे ओळखले जाऊ शकते। प्रथम, डीएपी खरी आहे की खोटी हे ओळखण्यासाठी शेतकरी डीएपीच्या काही बिया हातात घेऊन तंबाखूसारख्या चुन्यामध्ये मिसळल्याने उग्र वास येतो, ज्याचा वास घेणे कठीण आहे, म्हणजेच खूप हार्ड वास येतो। तर मग समजून घ्या की ती डीएपी आहे। जर आपण हातात तंबाखूसारखे चुना मिक्स करून जर डीएपीचे काही दाणे जर तंबाखूसारखे जर चुरून बघितले तर त्याचा एकदम उग्र प्रकारचा वास येतो, तर समजून घ्यायचं ती ओरिजिनल डीएपी आहे। दुसरा म्हणजे शेतकरी बांधवांकडे खरा डीएपी ओळखण्याचा आणखी एक सोपा मार्ग आहे। जर काही डीएपीचे दाणे मंद आचेवर म्हणजेच आपण तव्यावर किंवा कुठेही एखाद्या गरम पत्र्यावर पॅनमध्ये जर आपण ते दाणे मंद आचेवर पॅनमध्ये म्हणजे गरम जर केले तव्यावर, तर काही दाणे फुगले तर समजून घ्या शेतकरी बांधवांनो ही खरी डीएपी आहे। डीएपीची खरी ओळख आहे याच्या कडक बिया तपकिरी आणि काळ्या आणि बदामी रंगाच्या असून नखांनी सहज तुटत नाही। डी अमोनियम फॉस्फेट म्हणजे डीएपी ही शेतकऱ्यांची पहिली पसंती आहे। डीएपी हे रासायनिक खताचे क्षारीय स्वरूप आहे, ज्यामध्ये 46% फॉस्फरस आणि 18% नायट्रोजन असते। शेतात डीएपी टाकल्याने पिकांना सर्व पोषक द्रव्ये मिळतात आणि तसेच नत्र फॉस्फरसची कमतरता पण पूर्ण होते। डीएपी पाण्यात विरघळणारे असतात, जे पिकांना पोषक द्रव्ये मिळतात आणि नत्र फॉस्फरसची कमतरता पण पूर्ण होते। डीएपी हे सहज पाण्यात विरघळणारे असते, जे पिकांना पाणी देतात जमिनीत विरघळते। वनस्पतीच्या त्यांच्या संपूर्ण आयुष्यात सुमारे 16 पोषक तत्वांची आवश्यकता असते, ज्यामध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस महत्त्वाचे आहे। प्राथमिक म्हणजे पोषक हे पिकासाठी मानले जाते। तसेच डीएपी हे खत पोषक तत्वांचे सर्वोच्च स्तोत्र आहे।
जे जमिनीच्या संपर्कात पाण्याच्या उपस्थित चांगले विरघळते. या व्यतिरिक्त त्यात आढळणारे सर्वोत्तम खत फॉस्फरस मातीच्या संपर्कात चांगले विरघळते, ज्यामुळे वनस्पतींमध्ये विकसित म्हणजे जे सांधे आहे ते विकसित होण्यात मोठा पर्याय असतो. तसेच या व्यतिरिक्त जे वनस्पती पेशींच्या विभाजनात देखील योगदान देते. DAP वापरामुळे न्यूक्लिक ॲसिड फॉस्फोलिपिडेटच्या निर्मितीमध्ये मोठी मदत होते. अशा प्रकारे DAP वनस्पतींना मोठ्या प्रमाणे योगदान देते. तर आता जाणून घेऊया आपण की DAP खताचे फायदे आहेत काय. नायट्रोजन आणि फॉस्फरसच्या मुबलकतेमुळे ते झाडांना दीर्घकाळ पोषक तत्वांचा पुरवठा करते. तसेच वनस्पतीच्या विकासात DAP महत्त्वाची म्हणजे कार्य करते. तसेच DAP खत तेलबिया असेल किंवा कडधान्य पिकांसाठी अत्यंत योग्य आहे. तसेच DAP खत वनस्पतीच्या पोषक तत्वांसाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. वनस्पती पेशींसाठी म्हणजेच खूप उपयुक्त अशा पद्धतीचं म्हणजे DAPचं खत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये कशी वाटली तुम्हाला माहिती, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.